आइवो तर जमाय आइवो पन्नत डीजे लाइवो तर जमाय आइवो घोडे चढीने आइवो तर जमाय आइवो. धन्यवाद समृद्धी गोवारी यांचा आपण साऊंड पाहतोय बघा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला साकीब शेख तर एका बाजूला पाहू शकाल सागर यमगर नॉस्टॉक एंडवर. पहिला षटक घेऊन सुरेंदर बाडबो वानगाव. बघा आरिफ मेमन सुद्धा बॅट घेऊन तशी प्रॅक्टिस करतात आमच्या मुख्य व्यासपीठावर. प्रेषित ठाकूर असतील, मुकेशजी परदेशी असतील सामना घेत असताना. चला 4 षटकांचे सामने असतील. 15 मिनिटांमध्ये 4 षटक ही परिपूर्ण करणे गरजेचे असतील. परंतु आज रात्रीमध्ये पाहिलं 2 संघ क्वालिफाय झालेत. पहिला संघ YBC वेवूर, दुसरा संघ पाहू शकाल घरचा संघ तो म्हणजेच धोडोबीजा फायटर. काय क्रिकेट पाहायला भेटलं आपल्याला धोडोबीजा फायटर संघाकडून. दोन्ही सामने लो स्कोरिंग राहिले. पहिला साई स्पोर्ट्स कासा संघाला पराभूत केला, त्यानंतर पाहू शकाल पराभूत केलं गेलं ते म्हणजेच DNCC संघाला. चला स्पीडअप करा. फिल्डिंग करणारा संघ एका ओव्हरमध्ये एकच फिल्डिंग असेल. हितेश यामध्ये दक्षता घ्या. चला लेफ्ट हँड बॅटर साकीब स्ट्राईकवर असेल. पहिला गोलंदाज सुरेंद्र पाहतोय बॅट बॉय वानगाव या संघाकडून. स्ट्राईकवर सनग्रुप सायदीप बोस या संघाचा बॅटर. पहिला चेंडू बघा मनगट साने एवढे चेंडू फ्लिक केल्या गेला. सिंगल धाव नक्कीच घेतले. श्री गणेश केले गेले. एकेरी धावणीय खातं उघडलंय आणि एक धाव धाफळकर लगावले गेले. धरम आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत असताना. सकाळी कॅन्टीनवर ऑफ असणार आहे. धरम सुद्धा सामन्याचा आनंद घेतोय. यावेळी स्टॅप करायचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे पोहोचतील. थोडासा फंबल झालेत परंतु एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. यावेळेस बॅकफुटला आला फटका. सुरेख चांगला शतक म्हणावा लागेल आणि पाहू शकाल एक सिंगल धाव नक्कीच सोडली गेली. म्हणजे 3 धावा धाफळकर लगावले गेला. 3 चेंडू 3 धाव. राकेश परदेशी पण पाहतोय खूप चांगल्यारीत्या पूर्णपणे मैदानाच्या अवतीभोवती निहाळत आहेत. बघा 3 चेंडू आणि 3 धावा धाफळकर लगावल्या गेल्या. स्टेकवर सागर आहे. फ्लिक करायचा प्रयत्न. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. सन ग्रुप सायदीप बोईसर एका बाजूला तर एका बाजूला पाहू शकाल संघ आहे तो म्हणजेच बॅडबो वानगाव. चार चेंडू 4 धावा. साकीब ऑन स्ट्राईक. सुरेंद्र चांगली गोलंदाजी करतो. बॅकफुटाला फटका. सुरेख खेळला. खेळाडू तिकडे पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. बघा पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्या. अजूनही येणारा शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. कबड्डीपटू बबा सुद्धा पाहू शकाल येणारे असतील ते म्हणजेच सन ग्रुप सायदीप संघासाठी. यावेळेस चॉप केला गेला. खेळाडू तिकडे पोहोचतील. चेंडूला अडवून नक्कीच गेला परंतु सिंगल धावा आली. पहिल्या षटक संपलं गेले. एका षटकात समाप्तीनंतर धावा धाफळकर आहेत ते बल 6 धावा. एका षटकात समाप्तीनंतर बिनगडी बाद या डीजे. धन्यवाद डीजे. बघा पहिला षटक संपला गेला. धावा धाफळकर लगावले गेले. तब्बल पाहू शकाल 6. नवीन गोलंदाज पाहू शकाल रुपेश. बघा बॅडबॉ वानगाव संघ जर पाहिले गेलं तर धरमचे मित्र आहेत. पूर्णपणे MIDC मध्ये जॉब करणारे खेळाडू आणि धरम त्यांना सपोर्ट करतोय या स्पर्धेमध्ये. बॅडबॉ वानगाव
या संघासाठी. ऑप्शन जास्त बाहेर चेंडू ठेवला गेला. लगेच पंच व्हाईट बॉल दर्शवतील. व्हाईट बॉलने धफड पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. बघा पहिला व्हाईट बॉल टाकला गेला रुपेशच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख खराब क्षेत्ररक्षण 2 धावा नक्कीच झाल्या. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचेल. बघा 9 वर धावफलक जाऊन पोहोचल्या. पाहू शकाल आमचे कॅमेरामॅन खूप सुरेख चित्र टिपतात. यष्टांना दाखवलं जाते नवरंग लिहिले गेले. पूर्णपणे सुरेख आयोजन नियोजन पाहू शकाल या स्पर्धेमधील. प्रभाकर भाई राहुल याचा बॅनर पाहू शकाल. वसंतदा चव्हाण, विलाजी तरे साहेब, निलमजी संके साहेब, संजयजी पाटील भाई यांचा पण बॅनर पाहतोय. त्याचबरोबर पाहू शकाल राजेंद्र गावित साहेब, अशोकजी वडे, आनंदजी धोडी, लक्ष्मी चांदे मॅडम, सौरभ अप्पा, विजय राऊत, जनार्दन चांदणे, शुभमजी वडे, सोनकमले मॅडम या सगळ्यांचा बॅनर पण पाहतोय जे लगावले गेले पूर्णपणे आमच्या एस टी कक्षाच्या मागे. तसंच पाहू शकाल महेश भारी असतील, अतुलजी देसाई, राकेशजी परदेसी, दिनेशजी पवार, अमोल गर्जे, जाकीर जुमानी, मनीषजी गालिया साहेब, वशीम चौधरी या सगळ्यांचा बॅनर पण पाहतो आमच्या एस टी कक्षाच्या मागे लागवले गेले. यावेळेस फटका सुरेख गॅप मध्ये साकिबच्या बॅट आलाय. 9 रन चषक चौकार 4 धावा. धन्यवाद डिझे. बघा फटका सुरेख होता. प्रयत्न चांगले केले होते कॅप्टन हितेशने परंतु चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर तब्बल 14 धावा मंदार आम्हाला दर्शत असताना साकिब सलामी बॅटर चांगली फटकेबाजी करतोय. चौकार नक्कीच ठोकलाय. पाण्यासेप करायचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे पोहोचतील. चेंडू अडवून नक्कीच गेले. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावर 15 या अंकावर. अजूनही या षटकामधला येणारे चेंडू असतील. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. यावेळेस फटका सुरेख खेळाडू तिकडे पोहोचले. सुरेंद्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं गेलं. डॉट बॉल नक्कीच झालाय. बघा षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकात समाप्ती धावा धावफलक लगावले गेले तब्बल 15 धावा. बिनगडी बाद बॅटिंग करतोय तो म्हणजे सन ग्रुप साईदीप संघ. धन्यवाद डिझे. पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर प्रभाकर भाई राहुल यांचा बॅनर. वसंतदा चव्हाण, विलासजी तरे साहेब, निलमजी संके साहेब, संजयभाई पाटील, राजेंद्र गावे साहेब असतील, अशोक सदुवडे साहेब, सडक ग्रामपंचायत सरपंच आनंदजी धोडी, लक्ष्मी चांदे मॅडम, सौर अप्पा, आमची अध्यक्ष विजय राऊत साहेब, जनार्दन चांदे साहेब उपाध्यक्ष, शुभम जिवडे, तसंच वैजंती माला मॅडम, सोनकांबळे मॅडम, महेश बारी साहेब, अमोल देसाई, राकेशजी परदेसी, दिनेशजी पवार साहेब, अमोलजी गर्जे साहेब, जाकीरजी जुमानी, मनीष गालिया साहेब, तसंच वसीमजी चौधरी या सगळ्यांचा पण धन्यवाद करू ज्यांनी चांगला सपोर्ट केले या स्पर्धेच्या माध्यमातून. वळीया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल तिसरा षटक घेऊन आला गोलंदाज. गोलंदाज मागवर सज्ज झालाय भावेश. भावेशचा पहिला चेंडू सरळ फटका खेळला. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतात. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. एकही धाव येणार नाहीये. डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटले. बॅट बॉल वानगाव संघ नाव बॅट बॉल आहे परंतु खेळ त्यांचा चांगला राहिला. अनस आपलं सुद्धा वेलकम असेल. पाहू शकाल या स्पर्धेमध्ये मोहीन असतील. प्रत्येक प्रेक्षकाचा पण वेलकम करतोय. फटका सुरेख कॅप्टन आहे. चेंडूला फील्ड करतात आणि फलंदाज बाद होईल. साकिब बॅक टू द गॉट. पहिला गडी बाद झालाय 15 या अंकावर.
बघा पहिला गडी बाद झालाय. त्यावेळेस पाहू शकाल आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातोय. मिस्टर बरोबर आमचे डीजे मास्टर सुद्धा आहेत. आमचे स्कोरर मुन्ना जयस्वाल, आकाश गुप्ता डोकं खासत असताना पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. पार्टनरची पूर्ण टीम चांगलं काम करते. ओमसाई नवरंगी या स्पर्धेमध्ये फाटका सुर एक परंतु बॉक्स आउट सर्वमध्ये बॅक टू बॅक दुसरा गडी बाद या डीजे. आणि डीजे बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला अमन भावर बॅटिंगसाठी आलाय. 15 फॉर 2 गडी बाद चांगली गोळी राहिली भावेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट बॅक टू बॅक 2 गडी बाद केले गेले. यावेळी ऑफ साइड फटका खेळलाय. डॉट बॉल अजून एक येईल. काय षटक राहिलाय भावेशच्या माध्यमातून. कमबॅक करणारा षटक म्हणावा लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा. या षटकामध्ये एकही धाव आली नाही आहे. दोन्ही सलामी बॅटरला पाठवले माघारी. अमनचा फटका सुरेख राहिला. खेळाडू तिकडे पोहोचतील. चेंडूला फील्ड केला जाईल सिंगल धाव. मी म्हणलं ना की बॅड बॉय असं नाव आहे परंतु सुरेख खेळ त्यांची राहिली आहे. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून 5 चेंडूमध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे. सांघिक धावसंख्या 16 धावा त्या फटकावर. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला सिंगल धाव. यानंतर दोन्ही संघ नायकाने टॉससाठी सज्ज राहायचं आहे. सरावली विपक्ष पॅराडाईज बोईसर. सरावली संघाने पॅराडाईज बोईसर दोन्ही संघ नायकाने टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये केला टॉस. धन्यवाद ऋतिक गोवारी. बघा 17 धावा त्या फलकावर आहेत. गडी बाद झाले तब्बल 2. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कल्पेश आलाय. बघा प्रत्येक संघाला आपण आवाहन करतोय कुठल्याही संघाच्या खेळाडूने जर मद्यपान केला किंवा तंबाखू किंवा गुटखा खाऊन आढळला तर त्या खेळाडूला बॅन केला जाईल. दक्षता घ्यायची. पंच अजय, समीर खान, अशरफ मेमन आपण सुद्धा दक्षता घ्यायची आहे. हे आपण दक्षता घ्या. बघा गुलिंबाग सज्ज झालाय कल्पेश शेवटच्या अंतिम षटकामध्ये. यावेळेस सर बॅटने काय क्षेत्रक्षण पाहायला भेटला. यशचा कॉल पंचांच्या बाजूमध्ये पाहू शकाल. चेंडू अडला गेला. अशरफ थोडासा नाराज राहिला स्वतःवर. बघा खूप वेळा असं होते आणि पाहू शकाल यावेळेस चेतनला जीवनदान भेटलंय आणि एक सिंगल आणि 18 धावा. शॉर्ट बॉल फटका सुरेख प्रयत्न चांगले पण चेंडू सीमारेच्या पार. अमन भावरच्या पार आलाय. यावेळी चौकार 4. नक्की धन्यवाद. बघा साहेबांचं संगीत लगावलं त्यांनी नक्कीच पूर्णपणे महाराष्ट्र दशा दिशा नक्कीच वेगळी केली. एक चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी राबवलं गेलं आणि पाहू शकाल लाडकी बहीण ही योजना त्यांच्या माध्यमातून आले गेले. त्यांचं संगीत ऋतिक गोवारी त्याच्या माध्यमातून वाजवलं गेलं. परंतु वाह काय फटका. तेवढा चांगला क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. स्वतःला झोकून दिलं आणि चेंडूला थांबवलाय. काय क्षेत्रक्षण केले. लहान खेळाडू आहे परंतु किती मान राहिली आहे. पाहू शकाल सड पातळ बांध्याचा खेळाडू रिप्ले मध्ये पाहू शकाल. फटका चांगला होता. तेवढा चांगला क्षेत्रक्षण केलं गेलं आणि पाहू शकाल धावसंख्या धावफटका तब्बल 23. 23 लॉस ऑफ 2 विकेट. चेतन ऑन स्ट्राईक. यावेळेस खोदून काढायचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे पोहोचतील. कॅप्टन चेंडूला फील्ड केलं. फेकी करण्यामध्ये चुकी राहिली आहे. सिंगल धावाली. धावसंख्या एकने पुढे धावसंख्या 24 या अंकावर. आमच्यावरून ऑनलाईन ऑपरेटर आकाश गुप्ता जोडले गेलेत. पार्टनरच्या माध्यमातून चांगला ते काम करत चांगलं अपडेटिंग. त्याचबरोबर मंदार आमच्यावरून गुणलेखित भूमिका पार पाडतायत. संध्याकाळ सत्रामध्ये पाहू शकाल अभिनय होते. त्याच्या अगोदर पाहिलं गेलं तर प्रज्योत घोडके आमच्यावरून होते.
बॅकफुटला आला, कट करायचा प्रयत्न होता, सिंगल धाव नक्कीच आली आहे, एक धाव नक्कीच परिपूर्ण अमन स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न नक्कीच करेल, पाहू शकाल. परंतु यावेळेस चेतन स्ट्राईक सोडत नाही, अमनचा विकेट नक्कीच येईल. धावसंख्या पाहू शकाल 25, 3 गडी बाद. बघा नवीन बॅटर निशिकांत आलाय. बघा निशिकांत नॉन स्ट्राईक एंडवर आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. चेतन ऑन स्ट्राईक. 25 धावसंख्या स्थिरावली गेली. फुलटॉस बॉल आणि यावेळेस पाहू शकाल स्वतःवर विश्वास दाखवला आणि विश्वासवर खरं उतला चौकार आलाय. 29 धावा फलकावर 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅट बॉल वानगाव या संघाला. आपण बोलूया टॉस कडे, जिकडे असेल दीपकजी संके आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन पॅराडाईज बोईसर, विपक्ष सरावली. ओव्हर टू दीपक सर. नैनेश या नैनेश आपण नाणेफेक करूया. आमच्यावर जुड़तात आणि प्लीज़ थोड़ा सा उठा, अपन थोड़ा देर उठिए, बस के बाद बैठिए, क्योंकि रिस्पेक्ट है दोनों कैप्टन का. यहाँ पे टॉस करेंगे क्योंकि टॉस बॉक्स अस्तर से देखना चाहिए. दादा आपण देखील उठाल्यानंतर बसायचं आहे. या पॅराडाईज संघाचे कर्णर रेहान या आणि एका साईडला सरावली संघाचे कर्णर आपल्याला बघायला मिळतात. हाँ चॉइस करूया. रेहान आइए. दुबई रिटर्न क्या घूम के आने के बाद बंदा दिख रहा है. अरे बॉलिंग वाकई में जब तो बात करें. और सरावली कैप्टन एका साईडला यस चॉइस करतात. हाँ चला दाखवा ना का एका साईडला चषक आणि एका साईड नवरंग लिहिलंय. चला सौरंगी कॉल करतील. नवरंग कॉल केलाय. हाँ रेहान क्या लेंगे, रुकिए ना जाइए मत. टॉस जीता है क्या लेंगे? फील्डिंग लेंगे. इस टूर्नामेंट में कोई अलग खिलाड़ी के वही खिलाड़ी है जो अपने यहाँ पे मैंने आपसे किया था पंचाले में, वही टीम में फुल क्या अलग अलग है? नहीं चेंज है टीम. आज पूरी टीम चेंज है. बॉलिंग का क्या राज है, क्या खाते हैं आप? बहुत ही खूबसूरत गेंदबाजी करते हैं टूर्नामेंट डे टू डे, काफी प्रोग्रेस आपका है और जिस तरह से गेंदबाजी आप करते हैं इसका राज क्या है? कौन सपोर्ट करता है, कौन गाइडेंस करता है? जब्बीर खान है वो आंसर बताए, उसके अलावा मेरे को बताइए. कुछ नहीं, पल्ले भाई और डेली प्रैक्टिस का नतीजा है और कुछ नहीं है. ओके ओके. कैसे लग रहा है लाइट पे ग्राउंड और यहाँ पे ज़्यादा टैप नहीं, यहाँ पे तो आपको कंसल्टेशन करना पड़ेगा और आपके मुताबिक गेंदबाजी होगी कि आपके ग्राउंड जैसा ग्राउंड है, कैसे करेंगे गेंदबाजी? ये अच्छा ग्राउंड और हमारे बॉलर भी यही बॉलर और फील्डर यही ग्राउंड के लिए जाने जाते तो हम लोग अच्छा ही खेलेंगे. थँक यू सो मच. हमारे टॉस तुम्ही जिंकलाय, फिल्डिंग घेतलाय, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त कमी रनचा प्रयत्न करू आम्ही. बघा जास्तीत जास्त कमी कमी धाव में तरी पण किती? 25-30. थँक्यू सो मच. आणि नैनेश जी तुम्ही आपल्या जोडलात. चला पण मॅच बघा आणि यानंतर तुम्हाला एका साईडला सरावली आणि एका साईडला पॅराडाईज बोईसरचा सामना बघायला मिळेल. जाऊया ऐकूया धावतो वर्णन जिथे तुमच्याशी बघायला मिळणार. चला आपण ओळ्या मैदानाच्या आत पाहू शकला. मला ट्रॉफी दाखवली जाते. अप्रतिम ट्रॉफीज, नवरंग चषकामध्ये नवरंगी ट्रॉफीज आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न आमच्या आयोजकांचा असतो आणि खूप सुरेख अप्रतिम चषक पाहू शकाल आणि 9 रंगाने भरलेली ही आपण चषक पाहतोय. अप्रतिम दर्जेदार आकर्षित करणारे असे चषक आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज संदीप म्हणजेच इंडा आपण पाहतोय, ज्याला टोपण नाव दिले. डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, ज्यांनी सुपर 6 मध्ये मोठमोठ्या बॅटरला इंजरी केली आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. असा गोलंदाज संदीप रावते, डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला, फॉलो थ्रू मध्ये आलाय. बघा वेगावर खूप चांगला स्वार असतो. पहिला चेंडू सरळ टाकला, शॉर्ट बॉल होता, हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला तर राहुल आणि कल्पेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुलने पहिला चेंडू निधाव खेळलाय. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु बॅटबॉल वानगाव आणि संदीप यांची भिडत खूप वेळा झाली असेल अंडरम सुपर 6 मध्ये. पहिले तर सुपर 6 हा संघ सुद्धा खेळतोय वानगाव भागामध्ये. त्यावेळेस वेगवान चेंडू ऑफच्या बाहेर, डॉट बॉल नक्कीच आलाय. 2 चेंडू निधाव टाकले गेले. राहुल स्ट्राईक वर आहे. परत हलक्या बॅटने खेळ. बघा सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. पारस तिकडे पोहोचतो, चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच आली. श्रीकडे झालाय बॅट बॉल वानगाव या संघाचं. 3 चेंडू मध्ये 1 धाव. आता 21 मध्ये बनवायचे 29. 21 बॉल 29 रन्स टू विन असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे.
हलक्या बॅटीने नक्कीच चेंडूला पुश केला गेला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक इकडे पुढे सहसावते धावसंख्या 2 पोहोचेल 2 अंकावर. हलक्या बॅटीने नक्कीच खेळला गेला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण. बघा 3 धावा धाफाकाला लागवल्या गेल्या. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ आहे. हलक्या बॅटे सिंगल. बघा सिल्सबर्ग क्रिकेट म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडू निर्धाव होतात. मागील 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्या. पहिल्या षटक संपल्या गेल्या. एका षटकात समाप्तीने धावा धाफाकाला लगावल्या गेल्या. तब्बल पाहू शकाल 4. आता बनवायचे 18 मध्ये 26. धन्यवाद इसे. नगेश मनीष गालिया सावंत राखेची परदेसी यांसाठी संगीत लगावं लागले. एक अप्रतिम A1 जोडी म्हणावी लागेल. मिस्टर मनीष आणि राकेश अप्रतिम जोडी. त्यांच्या मैत्रीवर संगीत लगावलं गेलं. सुरेख संगीत आमची ऋतिक गोवर यांच्या माध्यमातून. बघा साकिबचा पहिला चेंडू फुलटॉस गॅप मध्ये आलाय. पलटवार केलाय. बॅटर कल्पेच्या बॅट मध्ये 9 रनच्या चौकार. 4 धावा. धन्यवाद इसे. बघा चौकार नक्कीच चालाय. 4 धावाने धाफलक पुढे सरसवले गेले. ते म्हणजे 8 अंकावर आता बनवायचे 22. 17 मध्ये 22 ची गरज. 17 बॉल 22 रन्स टू विन. बॅड बॉय वानगाव हा संघ बॅटिंग करत असताना पाहतो आपण. सरळ बॅटने फटका. खराब क्षेत्ररक्षण. अक्षय साळवे करतोय चुकी. बॅक टू बॅक दुसरा 4. हा पलटवार. 4 धावा. धन्यवाद इसे. बघा एकच मीटिंग असणार आहे. अक्षय साळवे एकाच संघा षटकामध्ये एकच मीटिंग आपल्याला अनिवार्य आहे. ही आपण दक्षता घ्या. धावसंख्येतून पोहोचेल 12 अंकावर आता बनवायचे 18 धावा. समीकरण बदललाय. हलक्या बॅट. बघा हा सिलसिला क्रिकेट आहे. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार. त्यानंतर एक सिंगल धाव घेतली. कल्पेशने स्ट्राइक रोटेट केली. कारण की 2 चौकार जे हवे होते बॅटिंग करायला सगळं ते आलेत. आता सिंगल धाव बनवायचे. कारण येणारे चेंडू 15-15 मध्ये बनवायचे. विजयासाठी 17 धावाची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आलाय. ऑफ साइडला फटका खेळला गेला. तिकडे खेळाडू चेंडूला फील्ड केला. अमन बाबर चेंडूला फील्ड केलंय. थोडस फंबल झाले. एक सिंगल धाव नक्कीच वेगाने परिपूर्ण केली आहे. राहुल आणि कल्पेशची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅड बॉय वानगाव नाव बॅड आहे परंतु काम चांगलं राहिलं. वानगाव संघाचं नाव काहीतरी वेगळं विचार करून दिलं असेल. प्रत्येक बॉय हा बॅड आहे असं म्हणावं लागेल. परंतु क्रिकेट ते चांगलं खेळत आहेत. चर्चा करतायत. हा स्कोर 14. यावेळेस ऑफ साइडला फटका सुरेख खेळलाय. चेंडूला फील्ड करतो संदीप. यावेळेस धावच्या चेंडूमध्ये कल्पेश. बॅक टू डगआउट. गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. धन्यवाद इजे. बघा आज खास NRI अनिलजी नगरी सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. खास स्पेशल साऊथ आफ्रिका रिटर्न आहेत. अनिल नगरी आपला सुद्धा वेलकम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आज ते सामन्याचा आनंद घेत असताना चार्मिंग बॉय ऑफ पॅराडाईस आपण पाहतोय अनिल नगरी. वेलकम. ऑफेन जास्त बाहेर पाहू शकेल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. बघ कल्पेश बॅक टू डगआउट आहे. त्यांनी नक्कीच चांगले 11 धावांची खेळी त्यांनी साकारली. 6 चेंडू त्यांनी फेस केले. त्यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. सागर यमगर पुढे ससावला. चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल नक्की. बघा षटक संपले गेले. 2 षटकात समाप्ती. धावा धाफलकावर आहे ते म्हणजेच 15. आता 12 मध्ये 15 बनवले. 12 मध्ये 15 अजून बनवायचे आहेत ते म्हणजेच बॅड बॉय वानगाव या संघाला.
देखिए अनीस खान साहब और इबूभाई खान और अनीस खान, आपसे गुजारिश प्लीज आइए। राकेश जी परदेसी की आपको कॉल करें, हमारे मंच पर आइए प्लीज। देखिए संडे या मंडे रोज खाइए अंडे, अनीस भाई का ये स्लोगन रहा है। वेलकम अनीस भाई, आइए। और इबू भाई आपका भी वेलकम होगा, हमारे मंच पर आकर आप स्थानपन्न होइए। यावेळेस पाहू शकाल अक्षय साळवी हा बघा जनरेटरवाले कुठे असतील? हवेश जनरेटर कुठे असतील या प्लीज मागे येऊन जबीर खान संपर्क साधायचा आपण प्लीज स्टेजच्या मागे। यावेळेस फटका सुरेख आहे, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण साकी, वाह काय क्षेत्ररक्षण केलंय। 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या। बघा सामना रंगतदार होईल आहे, कारण की आता बनवायचे विजयासाठी 13 धावा, 10 मध्ये 13ची गरज आहे। यावेळेस पाहू शकाल ऑफच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला, संदीप चेंडूला फील्ड करतो, एक सिंगल धाव नक्कीच आली आहे। बघा धावसंख्या एक पुढे सहसा होते, धावसंख्या 2 बद्दल धावफलकावर तब्बल 18 धावा, अजून बनवायचे 12, येणारे चेंडू असतील 9 मध्ये 12ची गरज। बघा पाहू शकाल 3 गडी बाद झाले, ते म्हणजेच सन ग्रुप साईदीप बोईसर या संघाचे, एकच गडी बाद झालाय बॅड बॉय वानगाव या संघाचा। 9 मध्ये बनवायचे 12, 9 मध्ये जर 11 जरी आल्या गडी राखून तर सामना विजय होऊ शकतो। पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमाच्या अनुषंगाने पहिले आपण विकेट पाहतो, त्यानंतर विकेट जे समसमान असले सामना जर टाय झाला तर आपण बॉल आउट वर निर्णय देतोय। ऑफेन्स जास्त बाहेर अक्षय साळवी करतोय चुकी, व्हाईट बॉल नक्कीच दर्शवले गेले, धावसंख्या 2 पोहोचेल, धावफलकावर तब्बल 19 धावा। यावेळेस फटका सुरेख आहे, तेवढा चांगला चौकार 4, हा पलटवार, हा लाय नवरंग चौकार। बघा धावा 7 धावांची गरज आहे, 8 बॉल 7, 8 चेंडू 7 धावांची गरज। 8 बॉल 7ची गरज आहे, अजून एक येईल का? आता 6 मध्ये 3ची गरज। बॅड बॉय वानगाव खेळाडूच्या चेहऱ्यावर छोटी स्माइल आली, बघा समसमान हाईटचे खेळाडू आहेत। आता 7 मध्ये 3ची गरज, माफ करा 7 मध्ये 3ची गरज आहे। काय बॅटिंग करतो यावेळी राहुल? बघा शाहरुख खानचे प्रत्येक पिक्चर त्याचं नाव राहुल असतं, त्याचा डायलॉग खूप फेमस आहे, राहुल नाम तो सुना ही होगा। आज तोच दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये, सनग्रुप साईदीप संघासाठी दर्शवतो की राहुल नाम तो सुना ही होगा। हलक्या बॅटने खेळलाय, साकी पोहोचला, चेंडूला फील्ड करतो, फेकी केली आहे, बॅकअपला खेळाडू राहिलाय, परंतु जा विनिंग ओव्हरथ्रो चौकार, म्हणजे सामना विजय झालाय 7 गडी राखून। तो म्हणजे संघ बॅड बॉय वानगाव, कॉंग्रॅच्युलेशन वानगाव संघ, हार्ड लक साईदीप सनग्रुप बोईसर। आपण ओळे मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। बघा ज्या प्रकारे खेळ राहिला, षटकं पाहिले गेले तर खूप चांगली गोलंदाजी केली होती भावेशनी, 1 षटक 2 धावा 1 गडी बाद, परंतु बॅटिंग करत असताना पाहू शकतो राहुलने चांगली बॅटिंग केली आहे आणि 10 चेंडू 15 धावांची खेळ साकारली। तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर राहुल या मॅन ऑफ द मॅच साठी, आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी या संघ सन ग्रुप साईदीप बोईसर। चला आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे। हा चला प्लीज, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत, जिकडे राहुल यायचा वरती, राहुलला दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, जे मला स्पॉन्सर केले गेले ते म्हणजेच शगुन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल राकेश शाह यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले हे टी शर्ट्स।